महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत चाललंय तरी काय? MPLच्या ऑरेंज कॅप विनरला वगळलं आणि आता संघ खातोय गटांगळ्या. प्रकरण नेमकं काय आहे थोडक्यात सांगते, त्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या सुरू असलेल्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचा संघ अपयशी ठरताना दिसतोय. 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये महाराष्ट्राचा पराभव झालाय. संघाच्या या कामगिरीसाठी आता संघाच्या निवड समितीला दोषी ठरवलं जातंय. MPL सारख्या स्पर्धेत ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या सिद्धेश वीरला खाली बसवण्यात आलं. दुसरीकडे काहीच खास कामगिरी नसणाऱ्या अनेकांची निवड झाली. उदाहरणादाखल अझीम काझीची कामगिरी पाहता येईल. अझीमनं गेल्या 3 सामन्यांमध्ये बॅटनं फक्त 29 धावा केल्या, तर गोलंदाजीत त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. आता या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या संघावर होतोय आणि संघ सईद मुश्ताक अली सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खराब कामगिरी करताना दिसतोय. सिद्धेश वीर सारख्या तरुण अष्टपैलू खेळाडूला का निवडलं नाही, याचं उत्तर तर आता निवड समितीला नक्कीच द्यावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? एका गुणवत्ता खेळाडूचं करिअर संपवण्याचा हा डाव आहे का? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.